प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागलेली आहे। आगीत तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सेक्टर 19 मधील तंबू रिकामे करण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। प्रयागराजमधली ही दृश्य आपण पाहतोय। लागलेली आग आणि त्या आगीची दाहकता, आपल्याला धुराचे जे लोट वाहत आहेत त्याच्यावरून ती दाहकता लक्षात येते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची सुद्धा माहिती मिळते। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातली ही दृश्य आहेत। भीषण अशी लागलेली आग, मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला सध्या यश मिळाल्याचं सुद्धा समजतं। धूर किती दाट आहे, या धुराचे लोट किती मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत त्याच्यावरून या आगीची दाहकता आपल्याला लक्षात येऊ शकते। दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रयागराज मधली ही दृश्य, प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या तंबूंना आग लागलेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून घेऊया। आवेश, की विक्रम, गेल्या अर्ध्या तासापूर्वी आग लागली होती। भीषण अशी आग होती। आगीचे धुराचे लोट किलोमीटर पर्यंत बघत आहे आपण, त्या व्हिज्युअल मध्ये दिसत आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा, करोडो भाविक दररोज येतात आणि ज्या भाविकांसाठी छोटे छोटे टेंट करण्यात आले आणि टेंट होते लाकडी, त्याच्यामुळे ही आग आणखी भीषण झालेली होती। पण अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर सध्या तरी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। पण ही आग कशामुळे लागली हा एक प्रश्न आहे, कारण की मिळालेल्या माहितीनुसार एक तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली किंवा सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली अशी माहिती मिळत आहे। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नामुळे आगीवर तरी नियंत्रण मिळवले आहे। पण या आगीत 20 ते 25 टन जळून खाक झालेले आहेत आणि आजच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराजला भेट देणार होते। त्यापूर्वी ही आग लागलेली आहे। आवेश, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज जोडले गेलेले आहेत। ते स्वतः प्रयागराजमध्ये आहेत। अगदी पहिल्या दिवसापासून ते या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराज, काय नेमकी परिस्थिती आहे? कुठल्या भागात नेमकी आग लागलेली आहे? तुम्ही असलेल्या परिसरात आग आहे का आणि आतापर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं गेलंय का? मेळा क्षेत्राच्या मुख्य याच्यातच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आहे। बरं। आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आग लागली होती, परंतु आग संपूर्णतः काबू करण्यात आलेली आहे। फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि आजच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी आले। परंतु अत्यंत दुर्दैवी असा प्राथमिक अंदाजानुसार अजून कुठली मनुष्यहानी त्या ठिकाणी नाहीये, आता एक हे आहे। परंतु आग अतिशय मोठ्या प्रमाणावर लागली होती, ती आता कंट्रोलमध्ये आणली गेली आहे। बर, परंतु ही जी दृश्य आम्ही पाहू शकतोय, मोठ्या प्रमाणात आग आहे। अगदी जिथे आग लागली त्याच्यावरून एक पूल जातोय, त्या पुलावरून रेल्वे जाताना सुद्धा दृश्यांमध्ये पाहायला मिळते। 10 पेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत। अर्थात ही आग कोणी जाणून बुजून लावलेली नाहीये, ती चुकून लागले, कोणाची तरी चूक झाली असेल। मात्र हे सगळं नियोजनाच्या अभावामुळे होतंय असं म्हणता येईल का? नियोजनाचं आता काय, ऍक्सिडेंटल काही गोष्टी ज्या आहेत ना, नियोजन तर अतिशय उत्तम नियोजन आहे। आपण पाहिलं की आग लागल्याच्या क्षणात काही अक्षरशः काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तो संपूर्ण परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ केला होता आणि ती आग पसरणार नाही याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी प्रशासनाने घेतली। आणि आता या एवढ्या प्रचंड मोठ्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी घडू शकतात आणि त्याच्या पुढे काही आपलं म्हणजे चालू शकत नाही, परंतु मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेने ते आपण कंट्रोलमध्ये आणले। मी प्रशासनाला धन्यवाद। बरं, धन्यवाद महंत सुधीरदास महाराजजी। तुम्ही प्रयागराज मधून तिथली ही सगळी परिस्थिती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत मांडली त्यासाठी।